ठामपणे आहे. तरुण वर्ग म्हणजे म्हणलं तर देशाचं भविष्य आहे आणि ह्या तरुण वर्गानं जर जबाबदारी खांद्यावर घेतली तर कुठलेच ग्रामपंचायत सरपंच आमदार तुमच्या पुढे जाऊ शकत नाहीत. तुमच्या जे मतदारात आणि तुमच्या जे कॅपेबिलिटी ताकद असते ही युवाच असते. देशाला आज आपल्या शेजारचा देश बंद पडला फक्त युवामुळेच आणि आमच्याकडे सगळे युवाच आहेत. डंगऱ्या डुंगऱ्यांचा काळच गेला, संपला त्यांचा काळ. आता इथून पुढे डंगरे टिकणारच नाहीत आणि यंग पोरण तरुणच करणार. आणि आकाश गायकवाड जो उमेदवार आहे आमचा हा तरुण आहे आणि त्याच्याकडे लोकांचा तरुण बघण्याचा दृष्टिकोन चेंज आहे आणि तो मानसिकतेचा कुणाचा गुलाम वगैरे नाहीये आणि तो माणूस कॅपेबल आहे, चांगला बी आहे तेवढाच. त्यामुळे तरुण वर्ग त्याच्याकडे एक आशानं बघत आहे. तरुण वर्ग इथं खूप इच्छा आहे त्यांना काम करायची पण वेळ नाही. पोटापायी काही काम करावं लागते तरुण वर्गाला पण काही जबाबदाऱ्या खांद्यावर आहेत त्यांच्यासाठी. तर त्यांचं नेतृत्व हे तरुण पोरांना दाखवून दिलं की आमचं नेतृत्व इथून पुढे हे आमचे आकाश गायकवाड करतील आणि हे बी त्यांच्या शब्दाला जागून जातील. कधी पण अर्ध्या रात्री बी त्यांना फोन केला तर रस्त्यावरला कार्यकर्ता मागे सांगितलं तुम्हाला कधी बी अर्ध्या रात्री हे करेन. आणि तरुण वर्गांना एक अशी गोष्ट तुमच्या ज्यानं जेवढं मतदार कॅपेबल करणं होईल आजोबा आजी शेजारी पाजारी नातेवाईक हे तुम्ही वंचित करे वळवा आणि हा तुमच्या हक्काचा पक्ष आहे. आतापर्यंत विचार करा तुम्ही भोगवाडताना म्हणतात आज अशी संधी आहे जो सरपंच बनन त्याला एक संधी आहे. ज्याची काही आयडिया आहेत काही त्या तुम्ही डायरेक्ट मालकी हक्कात भोगवटदार येऊ शकतात. इतक्या दिवसापासून नुसते बोलतेत घोषणा करतात तुम्ही आम्हाला करून दाखवा आम्ही तुम्हाला करून दाखवू. तुम्ही आम्हाला सरपंच आमचा करून दाखवा आम्ही तुम्हाला न म्हणता करून दाखवू आणि त्यानंतरची बी ग्रामपंचायत आम्ही काबीज करू. ही तर करणारच, त्यानंतरची ग्रामपंचायत आम्ही काबीज करू.